मनुवादियों के बीच परेशान हिंदुस्तान है, मनुवादियों के बीच परेशान हिंदुस्तान है, शोषितों के खून से रंगीला हिंदुस्तान है। पुलवामा में जवान मारकर कड़ी पीकर झूमे तुम, पुलवामा में जवान मारकर कड़ी पीकर झूमे तुम, नंगे रहे आदिवासी चद्दर ओढ़ सोए तुम। अब तुम सबको राम, अब तुम सबको राम वनवास लेकर जाएगा, गांडीव रखकर नीचे अर्जुन की संविधान पे गाएगा। आमची ईवीएम हटाओ, बचाओ। ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। देश बचाओ, देश बचाओ, देश बचाओ। संविधान बचाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ। आज या ठिकाणी आपण ईव्हीएमचं अंत्यसंस्कार केलेला आहे। त्यानंतर एक 2-3 दिवसांनी आपण त्यांचा तिसरा आणि 10वा करूया आणि त्याच्यानंतर लगेच पिंडदान करूया असं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छित आहे। आणि सर्वांनी तिसरा व 10वा असं पिंडदान या कार्यक्रमात सर्वांनी हजर राहावं। भारत देशामध्ये लोकशाही प्रक्रियेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे आणि जगाचे भारतरत्न म्हणून संबोधले जातात। या भारत देशातली जी लोकशाही आहे ही सगळ्या जगामध्ये मोठी लोकशाही मानली जाते। लोकशाही प्रक्रियेनुसार जनतेला त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे। भारत देशामध्ये ज्या आज निवडणुका होत आहेत या निवडणुका मानवनिर्मित ईव्हीएम यंत्राच्या आधारे मतदान घेतलं जातं आणि या ईव्हीएमच्या मशीन ज्या आहेत या खाजगी कंपन्यामार्फत बनवल्या जातात। या खाजगी कंपन्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार या मशीनचं भाडं देतं आणि त्या मशीन मध्ये गडबड करून इको झाला या देशातील लोकशाहीचा खून करण्याचं काम आता उघड झालेला आहे। आपण पाहिलेलं आहे काल 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचं मिळून
जे मतदान आहे ते 9,54,00,000चं मतदान होतं. परंतु ज्या वेळेला या मतदानाचं काउंटिंग झालं त्यावेळेला 9,70,00,000 मतदान मोजलं गेलं. म्हणजे ईव्हीएम मधल्या मशीन मध्ये हेराफेरी करण्यासाठी संधी आहे. राजकीय सत्तेत बसलेले एक सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट अजितदादा गट यांनी चुकीच्या मार्गाने निवडणुकीमध्ये आपला विजय प्राप्त केलेला आहे. आणि या देशातील मतदारांचं मतदान हे त्यांना त्याच्या इच्छेनुसार त्याच्या उमेदवाराला जात नाही हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला आता पुन्हा बॅलेट पेपर प्रमाणे मतदान करण्याची मागणी केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आम्ही पाहत होतो जुन्या पद्धतीनं बॅलेट पेपरवर केलेले मतदान हे कुठेही वळविता येत नव्हतं. या बॅलेट पेपरचा पुरावा म्हणून कोर्टामध्ये देखील आपल्याला तो उपस्थित करता येत होता, दाखल करता येत होता. परंतु आजच्या ईव्हीएम मशीन मध्ये आदला बदल करण्यासाठी एक यंत्र आपल्या समोर ठेवून त्यानुसार या राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाला आपण केलेलं मतदान हे वळवण्याचं काम करीत आहे. म्हणून भारतीय लोकशाहीचा खून करणारं हे ईव्हीएम मशीन हे निवडणुकीच्या या यंत्राचं जे गैरवापर आहे तो थांबवण्यासाठी हे यंत्र हटवलं पाहिजे. आणि या ठिकाणी लोकशाही जिवंत राहण्याच्या दृष्टीनं आपल्याला यापुढे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये गाव पातळीवर जनजागृती करून प्रत्येक ग्रामपंचायतने आपल्या ग्रामपंचायतचा सार्वभौम सेंट्रल बॉडीची सभा घेऊन आम्ही यापुढे मतदान यंत्र वापरू देणार नाही आणि मतदान यंत्रावर आम्ही मतदान करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर आणि देश पातळीवर हे आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि आम्ही या ठिकाणी आज मतदान यंत्र जे आहे हे मतदान यंत्राची होळी देखील या ठिकाणी आज करत आहोत. आणि या देशाच्या सरकारला सांगत आहोत की तुमची लबाडी एवढी पडलेली आहे, तुम्ही आता यापुढे अशा प्रकारची लबाडी करू नका. नसता याचं पाप हे तुम्हाला फेडावं लागेल आणि केंद्रात असलेल्या सत्ता या उलथून टाकण्यासाठी आपल्याला आपला बॅलेट पेपरवर मतदान करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी घेत आहे. आपण येथे ईव्हीएम मशीनची होळी करण्यासाठी ते जमलेलो आहोत. ईव्हीएम मशीनची होळी का करायची आहे याविषयी आता माझ्या अगोदर एक चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. तरी यापुढे जाऊन मी असं म्हणतो की ईव्हीएम आणि मतदानाची स्थिती याद्वारे होणाऱ्या मतदानामध्ये काय फरक आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आमचं असं मत याच्यात दोन प्रकार प्रवाह आहे. एक प्रवाह ईव्हीएमद्वारे मतदान झालं पाहिजे आणि दुसरा प्रवाह आहे तो मतपेटीद्वारे झाले पाहिजे. कारण आम्ही आता मतपेटीद्वारे मतदान होण्याच्या प्रक्रियेच्या बाजूने आहोत. ते का तर त्यामध्ये असं आहे की ईव्हीएम मशीन जे असतं ते कुठल्या तरी एका कंपनीला दिलं असतं, ते आपल्या विश्वासातल्या कंपनीला ते दिलेलं असतं ईव्हीएम मशीन बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट. त्याचबरोबर ईव्हीएम मशीन द्वारे मतदान व्हावं याकरता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनामध्ये एक बैठक घेतली जाते. त्या दिवशी तिथून मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी केंद्र प्रमुख, केंद्राध्यक्ष अशा मतदान केंद्र अधिकारी अशा नियुक्त्या केल्या जातात. त्या नियुक्त्या केल्यानंतर त्यांना फक्त तिथं हे दिला जातो किंवा हे बघा हे किती पारदर्शक आहे. मॉक पोल घेऊन दाखवला जातो. मॉक पोल मध्ये 10 ते 20 लोकांचे मतदान तिथे नोंदवले जातात. विविध प्रकारचे विविध उमेदवारांना तिथे मतं टाकली जातात आणि त्यानंतर त्या मॉक पोल मध्ये ते ओपन त्या ईव्हीएमचे चिप असते त्याच्यामध्ये बघा त्याला शिव म्हणतात. कंट्रोल युनिटची एक चिप असतात. त्या चिपद्वारे ते मतदान ओपन केलं जातं आणि दाखवलं जातं हे बघा तुम्ही केलेलं मतदान बरोबर आहे का, तर आपल्याला ते बरोबर दिसतं.
पण तिथं काय मॅनेज केलेलं आहे, कारण ते मॅनेज करणारे लोक कोण असतात त्याचा तुम्हालाही पत्ता लागत नाही, मलाही पत्ता लागत नाही, मतदाराला पत्ता लागत नाही, आणि तिथं असणारे मतदान केंद्रावर त्याचे कर्मचारी आहेत त्यांना देखील त्याचा पत्ता लागत नाही. तिथं काय गोम आहे त्यामध्ये गोम अशी आहे की कंट्रोल युनिट जी आहे, चिप आहे ती चिप मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस मतपेट्या मतदान कक्षामध्ये आणल्या जातात, तहसीलच्या ठिकाणी म्हणा किंवा कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी म्हणा आणल्या जातात, त्यावेळेस त्यामध्ये ती चिप काढून घेतली जाते आणि वेगळ्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवली जाते. कारण त्या ईव्हीएम मशीनचा आणि त्या चिपचा काही तिथं अर्थार्थी संबंध तुटलेला असतो. मग जर एक विचार असा मनात येतो, आपण जर चंद्रयानावरती आपलं लक्ष केंद्रित करतो, पाहिजे त्याला ती दिशा देऊ शकतो, तर हे तर आपल्या जवळच आहे, याला पण केव्हाही दिशा देऊ शकतो ना, तर कधी बदल घडून आणू शकतो, असं आमचं ठाम मत झालं. जर तुम्हाला वाटतं तुम्ही फार पारदर्शक आहात, आमची मागणी आहे, आम्ही तुम्हाला निवडून दिलं नाही, आम्ही तुम्हाला निवडून दिले, आम्ही खरे मतदार आहोत आणि खरे लोकशाहीवादी आहोत, हे आम्हाला सिद्ध करण्यासाठी एक संधी द्या. आमचं मागणं आहे, तुम्हाला आम्ही निवडून दिलं, आता तुम्ही कोणत्याही पक्षाचे राहिले नाही, सर्वांचे आहात, म्हणून आमचं मागणं जरा ऐका. मागणं हे असं आहे का की आम्ही ज्यावेळेस मतदान करतो, मग ईव्हीएम मशीन जवळ जातो, बटन दाबतो, आपल्याला एक व्हीव्हीपॅट असं वर आलेलं दिसतं, व्हीव्हीपॅट, आपण मतदान बरोबर केलंय अशी आपली खात्री पटण्यासाठी. पण आमचं मत असं आहे की व्हीव्हीपॅट मशीन पावती जी येते ती आमच्या हातात आली पाहिजे आणि आम्ही त्याच्यावरती सही केली पाहिजे, कोणाचं मतदान आहे, कोणाला मतदान करायचं, ते मतदान तिथं नोंदवलं पाहिजे आणि ते वेगळ्या मतदार पेटीमध्ये टाकलं पाहिजे, अशी आमची भावना आहे. जर तुम्हाला फारच पारदर्शक वाटतं, होऊ द्या ना, तुम्ही ईव्हीएम मशीनद्वारे झालेलं मतदान आणि व्हीव्हीपॅट द्वारे झालेलं मतदान जुळणी होत असेल तर आमचं काहीही म्हणणं नाही, कोणी निवडून आलं तर आम्ही त्याचं स्वागतच करू, कारण ही लोकशाही प्रक्रिया आहे. कारण ज्याला बहुमत मिळेल तो या देशाचा राजा होईल अशी कल्पना आहे, आणि ही जी बाबासाहेबांनी आपल्याला ठरवून दिलेली कल्पना आहे, आणि त्याला तुम्ही छेद घालत आहात, त्याला तुम्ही बिघडवत आहात. मतदान प्रक्रिया ही आमच्या बाजूनेच व्हावी, आम्हालाच ते मतदान मिळावं आणि आम्ही निश्चित निवडून यावं अशी जी धारणा झाली ती चुकीची आहे. तरी आमचं हे मागणं आहे, आम्ही राजे आहोत, लोकशाहीमधले राजे आहोत, आमचं एक मतदान आहे, आमचं एक मतदान आहे, तुमचा सत्यानाश करू शकतं. पण तुम्ही शेवटच्या क्षणामध्ये काय भांगड करता, शेवटच्या क्षणामध्ये गर्दी का होते मतदान केंद्रावरती, हा एक मोठा प्रश्न आहे. शेवटच्या क्षणामध्ये होणारी गर्दी थांबवायची असेल तर 5 वाजता मतदान प्रक्रियाच बंद करायला कशाला त्यांना चिठ्ठ्या देता, शेवटच्या याच्यापासून चिठ्ठ्या देऊन तुम्ही मतदान करून घेता. त्यावेळेस आमचे मतदान मध्ये असलेले प्रतिनिधी असतात, बोर झाले असतात, कंटाळलेले असतात, बाहेर निघून जातात, त्यावेळेस मतदान तिथं करून घेतलं जातं. तरी अशा घटना घडू नयेत म्हणून आमची एक विनंती आहे निवडणूक आयोगाला, आणि आता निवडणूक आयोग फार जबाबदार आहे. मला आता तर निवडणूक आयोग बघतो आणि विविध सेशनचा देखील काळ आम्हाला आठवतो, सेशनची जी भूमिका होती ती भूमिका आता घेऊ शकत नाही. म्हणून आमचं हेच म्हणणं आहे की आता काय करा, वेळ संपत आलेला आहे. जर तुम्ही आमचं ऐकत नसाल, चांगल्या लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन तुम्हाला जर बिघडवायचं असेल तर यापुढे जे काही परिणाम होतील त्याला जबाबदार शासन राहील आणि त्याचबरोबर निवडणूक आयोग देखील जबाबदार राहील. काहीच वेळामध्ये आम्ही इथे तुमच्या ईव्हीएम मशीनचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दहन करणार आहोत आणि ही सर्व जबाबदारी आपलीच आहे. आपण आमच्या लोकशाही मार्गाने चाललेला लढा आपल्याला मान्य होत नाही, मग आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागतो आणि त्याच्यावर होणाऱ्या जबाबदारी असतात त्या शासनाला स्वीकाराव्या लागतात आणि यापुढे बंद करावं आणि आम्हाला मतदान पेटीद्वारे मतदान करण्याचा अधिकार बहाल करावा. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. आपल्या मताचा वापर योग्य झाला की नाही हे समजून घेण्याचं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असून त्याचा तो अधिकार आहे. माझ्या समजण्याच्या पलीकडं या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून जी निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर केला जातो. तो वापर शासनाने, निवडणूक आयुक्ताने बंद करावा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं
असा आग्रह जर असेल तर निवडणूक आयुक्तांनी या बाबीची दखल का घेऊ नये? त्याचं कारण असं की निवडणूक आयुक्त देखील केंद्र आणि राज्य सरकारचे फटीक झालेले यावरून सिद्ध होत आहे. अशा पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेतल्या जाते असं दाखवायचं आणि आपली बेईमानी पद्धतीनं सत्ता मिळवायची. माझं या आंदोलनाच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि केंद्रामध्ये असलेलं भाजप सरकार यांना आव्हान आहे. हे जर खरंच या देशामधल्या नागरिकांच्या समस्या चांगल्या सोडवतात म्हणून त्यांना मतदान होतं, असं जर त्यांचा समज असेल, असं त्यांना वाटत असेल, तर तुमच्यात हिंमत असेल तर बायलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा आणि मग तुम्हाला कळेल की तुमची समाजामध्ये, देशात, जिल्ह्यात आणि राज्यामध्ये काय पड आहे. आणि असे बेईमानी करून सत्ता मिळवता हे जे काही तुमचं षडयंत्र चालू आहे हे एक ना एक दिवस जनतेच्या लक्षात येईल. मला माहिती आहे जगामध्ये त्यामध्ये आपल्याला श्रीलंकेचं उदाहरण देता येईल, पाकिस्तानचं उदाहरण देता येईल, इराणचं उदाहरण देता येईल. या देशामध्ये राज्यकर्त्यांनी सामान्य जनतेची दिशाभूल करून त्यांच्याशी बेईमानी केली आणि सत्तेत बसले. जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या, सर्वसामान्य मतदाराच्या लक्षात येतं की ही बेईमानी आता आपल्याला खेचून काढायची. हे जर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या लक्षात आलं तर मिस्टर मोदी की कुठेही लपून बसलात तर जनता तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ठेचून काढल्याशिवाय राहणार. आणि म्हणून तुम्हाला लोकशाहीचा अर्थ कळालेला नाहीये. काही लोकांना हाताशी धरून तुम्ही इथे काही षडयंत्र करता. अलीकडच्या निवडणुका आपण बघितल्या, अलीकडचं उदाहरण आपण घेतलं. दिल्लीमध्ये आता मतदान झालं. या मतदानामध्ये त्यांनी 10 वर्षे सत्ता भोगली, त्यांनी लोकोपयोगी कामं केले. अशा आपच्या मुख्यांना मानण्यात आलं, त्यांचा पराभव झाला. याचं कारण असं की पक्षाचा नेता जर कोर्टात तुम्ही साहेबंद केला तर तो पक्ष संपून जातो. आणि महाराष्ट्रात देखील तशाच प्रकारचं प्रकरण घडलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये 8 वेळेस विधानसभेमध्ये गेलेले, त्यांनी मुख्यमंत्री पद भोगलेले असे उमेदवार या मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या संगणमताने पाडलेले. खऱ्या अर्थानं ही लोकशाहीचा फार मोठा गळा घोटण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून यापुढे मी पंडितराव गायकवाड आणि त्यांना सहकार्यांना सांगेन, 41 दिवस झाले आपल्या दखल घेतली नाही आणि त्यांना निवडणूक आयुक्तच काय पण या देशातली न्याय संस्था देखील त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली अशी अनेक उदाहरणं होऊन आपल्याला मिळतील. म्हणून आता आपल्याला यापुढे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, निवडणूक आयुक्तांचं लक्ष वेधण्यासाठी असा कार्यक्रम द्यायचा की जेणेकरून त्यांना या कार्यक्रमाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांना धास्ती पडली पाहिजे की आता आपण यापुढे अशा पद्धतीनं जर वागलो तर सामान्य जनता आपल्या राजभवनातच काय, दिल्लीच्या लोकसभेतच काय, पण कुठेही जरी गेलो तरी जनता आता आपला पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं
सामान्य या ठिकाणी ऍडव्होकेट आंधळे साहेबांनी सांगितलं की याच्यानंतरचा लढा हा आमचा सर्व समावेशक असेल. प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही विनंती करू की हे जे चालू असलेलं षडयंत्र हे आणून पाडायचं असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीने ठराव घेतला पाहिजे. महानगरपालिका हातीमधले पक्ष असतील आणि या पक्षाने मला आश्चर्याचं वाटतं की सामान्य कार्यकर्त्याला या गोष्टीची चीड आहे, परंतु या देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, हे पक्ष याची दखल का घेतली? तर यांनी देखील या चालू असलेल्या षडयंत्राचं ईव्हीएम मशीन हे घोटाळं आहे आणि याला बंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. मी या निमित्ताने महाराष्ट्रामधल्या सर्व राजकीय पक्षांना या निमित्ताने आवाहन करेल. हा लढा अत्यंत व्यापक आणि कुटील आहे. या कुटील लढ्याला पंडितराव गायकवाड सारखी कार्यकर्ते सामोरं जात असताना त्यांना पाठबळ देणं खूप गरजेचं होतं. पण म्हणावं तसं पाठबळ आणि म्हणावं तशी प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा या आंदोलनाला दिलेली नाही. पण आपण पाहिलं की या देशामध्ये जेव्हापासून 2014 मध्ये मोदी सरकार आलं त्याने मीडियाला देखील विकत घेतलेलं आहे. आमचं जाहीर आहे. पण एवढ्या मोठ्या लोकशाहीला वाचवण्यासाठी हे आंदोलन जर होत असेल तर या आंदोलनाचे पडले पेपरला यायला हवे होते. परंतु पत्रकार देखील प्रेसवाले देखील कुठेतरी आपली कमजोरी असेल या दृष्टीनं या आंदोलनाला प्रसिद्धी देत नाही. ही अत्यंत फार मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून यापुढे मी पंडितरावांना एक सूचनामध्ये विनंती करेन की आपण 41 दिवस झाले अत्यंत तळमळीने उपास तापास कुठल्याही प्रकारचा विचार न करता हे आंदोलन चालू ठेवलं. त्याच्याबद्दल मी तुमचे निश्चितपणाने अभिनंदन करतो, आभार मानतो. परंतु यामुळे हे आंदोलन चालू ठेवायचं असेल तर याला थोडंसं व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. एवढं आजच्या प्रसंगी बोलतो. आणि मी चांगली आहे. मी सांगू इच्छितो की आपण एक पत्र तयार केलं होतं आणि त्या ठिकाणी भारतीय लोकशाही भारतीय संविधान वाचवण्यासाठी मानवनिर्मित मतदान यंत्र या ठिकाणी जाळून या सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. भारतीय संविधानातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या देशातील जो नागरिकांचा मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार वाचवण्यासाठी मतदारांनी या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. आणि यापुढे जर सरकारनं आमच्या या आंदोलनाची दखल घेतली आहे तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त यांच्या कार्यालयाला देखील आम्ही जाळे ठोकणार आहोत आणि मुंबईमध्ये जाऊन या ठिकाणी देखील आम्ही आंदोलन करणार आहोत. असं या ठिकाणी घोषित करतोय. सरकारच्या आंदोलनाचं जरी स्वतःचं आंदोलन असेल तरी यही लोकशाहीसाठी हे महत्त्वाचं आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा भडका हा देश पातळीवर घेण्याशिवाय राहणार नाही. ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ.